बैठकीत आपण जाणार नाही, नाराजी आहे असं बोललं जात आहे, चर्चा आहे. व्हर्च्युअलवर त्या ठिकाणी बोलणार आहे. आपण पाहता मी इकडे प्रचारामध्ये आहे. आमच्या पूर्व विदर्भामध्ये सगळ्या निवडणुका प्रक्रिया सुरू झाली. काल आखरी दिवस होता फॉर्म भरायचा. व्हर्च्युअलमध्ये त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेब आमचे वरिष्ठ नेते त्या मीटिंगमध्ये जाणार आहे. दिल्लीच्या जागेबाबत आम्ही आता बोलणार नाही असं संजय राऊत बोलले आहेत. आणि महाविकास आघाडीची बैठक होईल, त्या बैठकीत फक्त प्रचारासंदर्भात चर्चा होईल असं सांगितलं त्यांनी. त्यांना बोलावं लागेल, असं नाही. तिथपर्यंत चर्चा कुठल्याही याच्यामध्ये आघाडीच्या याच्यात होत नाही, एखाद्या जागेबद्दल. आणि परस्पर असं जाहीर करता येत नाही. आपली आघाडीमध्ये सहमतीने हे सगळे निर्णय घ्यायचे असते, त्यालाच आघाडीचा धर्म म्हणतात. आणि त्याला पुन्हा ते ओपन करून पुनर्विचार माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी करावा. आणि भिवंडीच्या जागेमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांनी ती जागा काँग्रेसला द्यावी अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. सांगलीसाठी देशाचं पंतप्रधान पद घालवणार का आम्ही? कोल्हापूर आणि अमरावती रामटेक असं सोडलं. काँग्रेस देशासाठी लढत आहे, आम्ही काही खुर्चीसाठी नाही लढत आहे. काँग्रेसचा स्वतंत्र लढ्यातला सहभाग त्यांना माहिती आहे. आणि काँग्रेसने इतके वर्ष जनतेच्या आशीर्वादाने देशामध्ये सत्तेमध्ये राहिली. तर काँग्रेसनी या देशाच्या संविधानिक आणि लोकशाहीची पायमुळे अजून मजबूत केली. आणि त्याच्यामुळे खुर्चीचा भीती कोणीही आम्हाला दाखवू नये. आमची लढाई देशाच्या हितासाठी आहे, देशाच्या संविधानासाठी आहे, देशाच्या लोकशाहीसाठी आहे. आज ते देश विकून देश चालवतात आहे, देशाला कर्जबाजारी केलेला आहे. सिरम सारख्या इन्स्टिट्यूटकडून कोरोनासारख्या महामारीमध्ये 50 कोटी घेऊन लोकांना इंजेक्शन देऊन त्यांना कॅन्सर आणि हार्ट अटॅकने मारण्याचं काम जे सरकार करत असेल, या देशाच्या लोकांच्या जीविताचं रक्षण केंद्रातलं भाजपचं नरेंद्र मोदी सरकार करत नसेल, अशा सरकारचं समर्थन कोणाला करायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट निश्चितपणे ठेवलं पाहिजे की ज्या जागा मेरिटमध्ये आहेत, ज्या जागा त्या ठिकाणी आम्ही जिंकू शकतो, अशाच जागा घेतल्या पाहिजे. आणि या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करू नये एवढीच आमची त्यांना नम्र विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.